महापौरांच्या पीआर प्रस्तावाला तुर्तास ब्रेक आहे। 25 लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीत ब्रेक आहे। स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आलेला आहे। प्रस्तावाला विरोधकांसह मित्रपक्षांनी देखील आक्षेप घेतलेला होता। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार पुन्हा मेहरबान आहे। सत्ताधाऱ्यांच्या 2 सहकारी साखर कारखान्यांना भरमसाठ कर्ज आहे। साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज आहे। आमदार विनय कोरे यांच्या तातासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथल्या लोकनेते मारुतराव घोले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकरता 174 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज आहे। याआधी आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्यासह 18 कोटींचं कर्ज दिल्यानं वाद झाला होता। बातमी मुंबईकरांसाठी आहे, कारण अगदी पुढच्या महिन्यापासून आता रिक्षा आणि टॅक्सीत भाडेवाढ होणार आहे। भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTAची मंजुरी आहे। 1 सप्टेंबर पासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होईल। मुंबईसह MMR रिजनमध्ये भाडेवाढ लागू होणार आहे। सुरुवातीला 1.5 किलोमीटर करता 26 रुपये हे मोजावे लागत होते। आता 1 रुपया दरवाढ असेल, म्हणजे 27 रुपये मोजावे लागतील। तर तिथं टॅक्सी करता बेसिक 31 रुपये मोजावे लागत होते, जे आता 33 रुपये मोजावे लागतील। नागपूर महानगरपालिकेच्या सभेत भाषेवरून गदारोळ आहे। सभागृहात मराठी आणि हिंदी वाद उफाळलाय। सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक आहे। चकमक वाढली आणि त्यामुळे महापौरांना सभागृह स्थगित करण्याची वेळ आली आहे। बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये मनपाच्या या आम सभेत नगरसेवकांनी संताप व्यक्त केलाय। पाणी पुरवठा विभागासह OCWच्या कारभारावर नाराजी आहे। तक्रारी करून समस्या सुटत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे। संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरतीये। उडाणे ग्रामसभेवरून गावात वाद झालाय। ग्रामसेवक संघटनेच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप आहे। उडाणे ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशीची मागणी आहे। अक्कलकुव्यामध्ये शेतजमिनींवरील वनक्षेत्राच्या नोंदीला विरोध आहे। शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन आहे। 7/12 उतारावरील भोगवटादार नोंदी पुसण्याची कारवाई थांबवा, युवा क्रांती संघटनेचं निवेदन आहे। शिंदे धनुष्यबाण चोरून बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत का? शिंदे शहा आणि निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाणाची चोरी करण्यात आली आहे। संजय राऊत यांचा घणाघात आहे। महाजनांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत। कुंभमेळ्याच्या कामातून फक्त पैसे काढण्याचं काम सुरू आहे। कुंभमेळ्याकरता 35,000 कोटींचं बजेट हे आश्चर्यकारक आहे, असं देखील महाजनांवर म्हणत चव्हाण यांनी निशाणा साधलाय। कोकणात राजकीय कलगीतुरा रंगतोय। रवींद्र चव्हाणांचा खरा लाभार्थी वैभव नाईक। वैभव नाईकांवर निलेश राणेंचा ट्विट करत आरोप आहे। कथित क्रिप्टो फसवणूक प्रकरण आणि या प्रकरणी मुंबईसह ठाण्यातील अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी आहे। सूत्रांकडून कळतंय रोख रक्कम, महत्वाची कागदपत्र, डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आलेली आहेत। या प्रकरणात 4 संशयितांचा समावेश आहे। त्यापैकी अमित लखनपाल यांना कथितरित्या स्वतःला अर्थ मंत्रालयाचा अधिकारी असल्याचं भासून गुंतवणूकदारांना आकर्षित केलं, असा आरोप आहे। तर जळगावात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय। भरत कुंभार नामक बोगस डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे आणि या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच नव्हता। तर चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय। पालकमंत्री उईके यांची फोनवरून विद्यार्थ्यांशी चर्चा झाली आणि वसतिगृह प्रवेशाच्या नव्या शासन निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त केला जातोय।
शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृह क्रमांक 1 आणि 2च्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सलग 4 दिवस मुक्कामी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. मात्र आता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. तर शासकीय आश्रमशाळात शिक्षक पदांसाठी भरती आहे. आदिवासी विकास विभागाकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया होतीये. पवित्र पोर्टलद्वारे होणारे शिक्षकांची भरती नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपुरातील आश्रमशाळांमध्ये ही भरती होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षकांची भरती होणार आहे. बालाजी, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. पुढची बातमी महत्वाची आहे, ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय. या पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. पुणे महानगरपालिकेमध्ये दोस्तीत कुस्ती दिसतीये. नगरसेवक सुहास टिंगरेंचा देखील विकास निधी शून्य केलेला आहे. अमोल बालवडकरांनंतर टिंगरेंना सुद्धा दणका आहे. चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील विकास स्पेशल ऑडिटच्या मागणीवर अनुमोदन म्हणून सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केलेली होती. बालाजी, ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया आहे. डी दयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल आहे. ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईक यांचा गंभीर आरोप आहे. टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला गेला? गणेश नाईकांनी ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधलेला आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात हे आंदोलन सुरू आहे आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. अमरावतीमधील महर्षी शाळेत 11वी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी, सेंट्रल किचन मार्फत भोजन पुरवठा बंद करावा, विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असणारा 5 ऑगस्टचा GR रद्द करावा, मेळघाटात सेंट्रल किचनच्या अन्नातून विषबाधा झाल्यावरही ती विषबाधा नसून व्हायरल इन्फेक्शनमुळे विद्यार्थी आजारी पडल्याचा दावा करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, यासह अनेक मागण्यांसाठी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका आता विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. कुर्ल्यात एका घरावर क्रेन कोसळली आहे. MMRDAचं काम सुरू असताना ही दुर्घटना झाली आहे आणि या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झालेत. जेसीबी मशीन उचलताना ही क्रेन कोसळलेली आहे. कुर्ला आणि ट्रॉम्बे परिसराच्या दरम्यान MMRDA कडून एका बांधकामाचं काम सुरू होतं आणि या कामादरम्यान क्रेनच्या मदतीनं जेसीबी मशीन हलवली जात होती. दरम्यान अचानक क्रेननं जेसीबीचं वजन सांभाळलं न गेल्यानं ती थेट एका घरावर आणि जवळच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर कोसळली. घटना घडताच स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही प्रमाणात परिसर खाली करण्यात आला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय, पण यामध्ये 8 ते 10 जण जखमी झालेले आहेत. मोठी बातमी पाहतोय आपण. कुर्ल्यात ही दुर्घटना झाली आहे. तर ही आपण 2 दृश्य पाहतो आहोत. कालची रात्रीची ही दृश्य आहेत, तर एका बाजूला आज सकाळची ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुर्ल्यात काल रात्री एक दुर्घटना झालेली आहे. क्रेन कोसळल्यानं 8 ते 10 जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत. MMRDAचं काम सुरू असताना ही क्रेन कोसळली आहे आणि ही क्रेन थेट एका घरावरती पडलेली आहे. पंजाबमध्ये बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाची इमारत कोसळली आहे. पंजाबच्या मोहाली इथल्या एरोसिटी परिसरातली ही घटना आहे. दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू आहे, तर 1 जण गंभीर जखमी आहे. या पुढल्या बातमीकडे. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू झालंय. लोकशाही मराठीचा सलग 40व्या दिवशी हा रियालिटी चेक आहे.
मुंबईकरांना लवकरच आता स्वच्छ सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। स्वच्छता गृहाचा फेरीवाल्यांकडून गोदाम म्हणून वापर होतोय। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरील हा प्रकार आहे। बनावट चाव्या तयार करून हा वापर केला जातोय। अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सुमारे 2 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। अतिशय धक्कादायक अशी आपण माहिती पाहतोय। स्वच्छता गृहाचा फेरीवाल्यांकडून गोदाम म्हणून वापर होतोय। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरील हा प्रकार आहे आणि अतिक्रमण विरोधी पथकाने याबाबत कारवाई केली आहे। यामध्ये सुमारे 2 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्वाची बातमी, खासदार संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्याकरता राऊतांनी शिवतीर्थ गाठलेलं आहे। भेटीमागचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। राज्यातील सहकारी बँकांसंदर्भातला मुद्दा सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपस्थित केला। अमित शहांना आपण मराठीतून पत्र लिहिलं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं। आता या सगळ्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झाल्याची बातमी समोर येतेय। भेटीमागचं कारण अर्थातच अस्पष्ट आहे। महत्वाची बातमी, संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतून पत्र आहे। राज्यातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं शहांना पत्र आहे। एनसीडीसी सुधारणा विधेयक 2026 गाईगाईनं मंजूर करण्यात आलं असा दावा राऊत यांचा आहे। बँकेची मालमत्ता सभासदांची संमती न घेता ताब्यात घेण्यात आली असंही राऊत म्हणतात। राज्यातील सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा आहे। 10 वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा असणार आहे। निवडणूक लढवण्यास घालण्यात आलेली बंदी उठवली जाणार आहे। निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याबाबत सध्या कोणतीच तरतूद नाहीये। सहकार विभागाच्या भूमिकेला विधी आणि न्याय विभाग आणि काही तज्ज्ञांची देखील सहमती आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी आता मोर्चा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे वळवलाय। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी अभिजित दिपकेंकडून मागणी आहे। खरं तर शाळांची अवस्था पाहता राज्यातील त्यानंतर अभिजित दिपकेंकडून ही मागणी करण्यात आली आहे। तर सगळे प्रश्न राजीनाम्यानं सुटत नाहीत असा सचिन अहिर यांचा पलटवार आहे। धुळ्यामध्ये पावसानं मात्र पाठ फिरवलेली आहे। शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढतीये। खरीप हंगामाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। पिकांच्या सुरक्षतेकरता फवारणी करा, कृषी तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन आहे। रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा अद्यापही शोध नाहीये। तन्मय वंगे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 1 महिना उलटलाय तरीही तन्मयचा शोध लागत नाहीये। पुण्याच्या बीजे मेडिकल महाविद्यालयामध्ये सहकारी विद्यार्थ्याच्या रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झालेला तन्मय अजय वंगे याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। 1 महिना उलटलाय तरीही तन्मयचा शोध हा सुरूच आहे। कुटुंबीय हतबल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।